आज आपण या व्हिडिओमध्ये पितृपक्षात बनवली जाणारी तांदळाची खीर सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यांमध्ये घट्ट, दाटसर, मलाईदार कशी बनवायची ते बघूया। ही खीर बनवण्यासाठी आपण खवा, मावा, मिल्क पावडर यातील कशाचाही वापर करणार नाही, तर घरगुती मोजक्या साहित्यांमध्ये खूप सोप्या पद्धतीने ही खीर आज आपण बनवणार आहोत। चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। इथे मी थोडेसे मनुके, पिस्त्याचे क्रश करून घेतलेला आहे, बारीक चिरलेलं खोबरं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता। साखरेसोबत विलायची पावडर बारीक करून घेतलेली आहे। 1 पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर छोटी 1 वाटी तांदूळ आपण 2 तास भिजवून घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता। त्याचबरोबर अर्धा लिटर इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे, तुम्ही इथे दूध कुठलंही वापरू शकता। आता आपण एक जाड तळाची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेऊया। तूप चांगलं वितळलं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे। इथे मी मनुका व काही बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत। मनुका व बदामाचे काप हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। याप्रमाणे मनुके चांगले असे फुलले गेले पाहिजे, थोडासा रंग चेंज झाला पाहिजे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, मनुका, पिस्ता कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। ड्रायफ्रूट चांगले आपले परतून झालेले आहे। रंग हलकासा चेंज झाला की यामध्ये आपण घेतलेले अर्धा लिटर दूध संपूर्ण ओतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता। मीडियम फ्लेमवर हे दूध आपल्याला असंच गरम करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण जो तांदूळ घेतलेला आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगला फिरवून घ्यायचा आहे। ही खीर छान रवाळ दाणेदार होण्याकरता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तांदूळ आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचा नाही, थोडासा जाडसर रवाळ मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। एक आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये संपूर्ण 1 वाटी तांदूळ आपण टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर साधारण अर्धा पेला इथे आपण पाणी ओतून घेतलेलं आहे। मिक्सरला याची आपल्याला रवाळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही पेस्ट आपण रवाळ तयार करून घेतल्यामुळे खीर छान दाणेदार होते, चवीला खूपच छान लागते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल छान रवाळ पेस्ट आपली तयार झालेली आहे। एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची नाही। आता आपलं जे दूध आहे ते चांगलं गरम झालेलं आहे। हे दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची नाही, कारण ह्या दुधाला जर आपण उकळी काढून घेतली व त्यामध्ये तांदूळाची पेस्ट सोडून आपण ती संपूर्ण पेस्ट मिक्स करून घेतली तर त्याच्या लगेचच गाठी व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे तांदळाच्या खीर बनवताना त्याच्या गाठी होऊ नये खीरीच्या, याकरिता हे दूध किंवा आपण जे पाणी घेऊ ते आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। हे आपल्याला उकळीच्या पाण्यामध्ये ही पेस्ट आपल्याला सोडून घ्यायची नाही। यामध्ये संपूर्ण पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे, एकसारखी चांगली ढवळून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवर ही पेस्ट आपल्याला या दुधामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे। साधारण 2-3 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकाल खीर थोडीशी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तांदळाची पेस्ट या दुधामध्ये शिजायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपण 5 ते 6 केशराच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत। या टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। केसर टाकून घेतल्यामुळे खीरीला खूप छान चव येते व रंग देखील खूप छान येतो। यामध्ये आपण घरगुती तयार केलेलं डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी। त्याचबरोबर पाऊण वाटी साखर टाकून घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण आपल्या गोडाच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकता। इथे आपण डेसिकेटेड कोकोनट वापरण्याऐवजी तुम्ही ओला नारळ किसून सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर आपण साखरेसोबत विलायची पावडर बारीक करून घेतलेली आहे। विलायची पावडर आपण 1 चमचा भरून टाकून घेऊया। विलायचीमुळे या खीरीला खूप छान चव येते। विलायची पावडर टाकून खीर एकदा चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा एक उकळी काढून घेऊ। यामध्ये आपण 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेऊ, कारण त्यामुळे खीर चवीला खूपच छान लागते। साजूक तूप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। खूप छान घट्ट, दाटसर, मलाईदार ही खीर तयार झालेली आहे। ही खीर खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी पातळ वाटत असेल, पण जसजशी ही थंड होईल किंवा थोडीशी हलकीशी कोमट होईल तेव्हा खीर एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते। घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने खवा, मावा, दूध पावडर यातील कशाचाही वापर न करता सोप्या पद्धतीने आज आपण ही पितृपक्षात बनवली जाणारी खीर तयार केलेली आहे। खीर तयार झालेली आहे। वरून आपण सजावटीसाठी काही
पिस्त्याचे क्रश टाकून घेऊया, पिस्त्याचे काप टाकून घेऊया. हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तांदळाच्या खिरीमध्ये पिस्त्याचे काप किंवा पिस्त्याचा क्रश, केसर टाकून घेतल्यामुळे चवीला छान होते, त्याचबरोबर दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. खूप छान अशी खीर बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा पितृपक्षामध्ये ही खीर एकदा नक्की बनवून पहा. ज्यांना खीर आवडत नाही ते देखील आवडीने खाऊ लागतील. सोप्या पद्धतीने मस्त छान खीर तयार झालेली आहे. खीर आपण बाउलमध्ये सर्व करूया. तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने खीर एकदा नक्की बनवून पहा. खीर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.